अपेक्षा होत्या की जो पक्ष एका सामाजिक आणि आर्थिक समानतेकरता ॲडव्होकेसी करतो, त्याचा पाठिंबा करतो, या घटनेमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन आहे त्याच्यामध्ये या देशाला निर्देश देण्याकरता सामाजिक आणि आर्थिक एकता कशी यावी याकरताही काही प्रोहिबिजन नाही. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बाबासाहेब हे एक खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. आणि त्या पहिल्या भाषणातच बाबासाहेबांनी म्हणाले की whenever the dignity of the nation is involved, it is paramount. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग त्या प्रतिष्ठेसमोर कुठल्या एखाद्या व्यक्तीची, कुठल्या एखाद्या राजकीय विचाराची, कुठल्या एका संस्थेची प्रतिष्ठा ह्या सगळ्या संपल्या पाहिजेत आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे. बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते घटना समितीवरती आणि पार्टिशन नंतर त्यांना ती जागा रिकामी करावी लागली, कारण की तो भाग पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी बाबासाहेबांना मुंबई प्रोव्हिन्समधनं घटना समितीवरती घेण्यात आलं. बाबासाहेब म्हणाले की त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेबांना पहिल्यांदा घटना समितीचं सदस्य आणि त्यानंतर मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आले. आणि मग मसुदा समितीने सांगोपांग जवळपास 1-1.5 वर्ष कार्य केल्यानंतर राज्यघटनेचा फायनल ड्राफ्ट बनवला आणि तो 4 नोव्हेंबर 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर सादर केला. आणि त्यांच्या भाषणात त्याचे 4 नोव्हेंबर 1948 कुठल्याही संविधानाच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जे संविधान सभेमधील भाषण आहेत त्याचा निश्चितच अभ्यास करायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले की वी हॅव प्रोव्हाइडेड अ फेडरल स्ट्रक्चर, परंतु हे फेडरल स्ट्रक्चर अमेरिकेसारखं नाही आहे. Under the American federal system, there are 2 things which do not suit the Indian society. बाबासाहेब म्हणाले की माझ्या मते संपूर्ण देशाकरता एकच घटना अभिप्रेत आहे आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे संघराज्यासाठी वेगळी घटना आणि राज्यांसाठी वेगळी घटना हे जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं ते म्हणाले ते चुकीचं आहे. दुसरी बाब बाबासाहेब म्हणाले की अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे. एक व्यक्ती US फेडरेशनचा सिटिझन राहू शकतो आणि त्याचप्रमाणे ही हॅज ऑल्सो टू बी अ सिटिझन ऑफ द स्टेट व्हेर ही रिसाइड्स. बाबासाहेब म्हणाले की आपल्याला जर आपलं देश एक संघ ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आपण भारतामध्ये मान्य करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रोव्हाइड केलं की 1 नेशन 1 सिटिझन. मग तो आंध्रमध्ये राहणारा असो, काश्मीरमध्ये राहणारा असो, नॉर्थ ईस्टमध्ये राहणारा असो, ही विल ओनली बी द सिटिझन ऑफ इंडिया, ही विल नॉट बी अ सिटिझन ऑफ एनी स्टेट. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जरी आपण फेडरलिझम आणतो आपल्या घटनेद्वारे, पण फेडरलिझम इज नॉट रिजिड. द फेडरलिझम इज फ्लेक्सिबल. वी आर प्रोव्हाइडिंग अ फ्लेक्सिबल स्ट्रक्चर ऑफ अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून जेव्हा केव्हा देशाला संकटाच्या काळामध्ये एकसंघ राहण्याची आवश्यकता पडेल तेव्हा हा देश युनायटेड कसा राहील याकरता आपण या घटनेमध्ये प्रोव्हिजन केले आहेत.
तिसरा सेपरेशन ऑफ पॉवर्स ऑफ 3 विंग्स. मी नेहमीच म्हणत असतो की भारतीय राज्यघटनेच्या हे 3 स्तंभ आहेत, मग ती विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका, या घटनेने निर्माण केलेला आहे. आणि all of them are expected to work in the spheres allotted to them in the Constitution. देशातील नागरिकांसाठी कायदे करणं हे देशाची पार्लमेंट, राज्यांचे लेजिस्लेचर त्याचं कार्य आहे. त्या कार्याची अंमलबजावणी करणं, जे घटनेमध्ये कर्तव्य दिलेले आहेत, अधिकार दिले आहेत, त्याचं पालन करणं हे एक्झिक्युटिव्हची जबाबदारी आहे. आणि लेजिस्लेचरने केलेले कायदे हे घटनात्मक घटनेच्या बाहेर आहेत की नाही, किंवा विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहेत की नाही हे पाहण्याचं, किंवा दी एक्झिक्युटिव्ह ॲक्ट्स विदिन दी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्स ऑर द लॉज ॲज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर हे पाहण्याचं काम ज्युडिशरीचं आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की we all believe in the supremacy of the Constitution. कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक 3 विंगला आपले आपले अधिकार वाटून दिलेले आहेत. आणि जर त्या अधिकारांचं आपल्या घटनेच्या सीमेमध्ये जर कार्य होत असेल, त्या अधिकारांची अंमलबजावणी होत असेल, तर मग कुठल्याही संस्थांमध्ये कॉन्फ्लिक्ट येण्याची परिस्थिती येणार नाही. त्यानंतर आपण बघतो की फंडामेंटल राईट्स, ज्याबद्दल बाबासाहेबांनी 17 डिसेंबर 1946च्या भाषणात उल्लेख केला होता, जे मानवाला मानवी जीवन जगण्यासाठी जे बेसिक राईट्स आपण म्हणतो, जे प्रिमॉडियल राईट्स म्हणतो, मग तो राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, त्याला दी right of a person not to be arrested without following due process of law, आणि असे अनेक अधिकार आहेत. मग राईट टू इक्वॅलिटी असो, ते आपल्या पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बाबासाहेबांनी पार्ट 4 जो आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्याला आपण म्हणतो की द स्टेट, द लेजिस्लेचर अँड द एक्झिक्युटिव्ह while discharging their duties will be guided by the principles as provided in the directive principles. बाबासाहेबांवरती टीका करण्यात आली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नथिंग एल्स बट अन पायस ऑब्लिगेशन, अ पायस डिक्लेरेशन, a check, post-dated check on a bank, whether it will be encashed or not. आणि बाबासाहेब म्हणाले की हे मला मान्य आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आर नॉट एन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ. परंतु या घटनेद्वारे आपण फक्त या देशाची जडणघडण कशी होईल, हा देश कसा कार्य करेल हे प्रोव्हाइड करत आहोत. Unlike the other constitution, we are not providing a mechanism to ensure that a particular political party comes in a power. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की शक्य आहे, हे क्रिटिसिझम बरोबर आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे एन्फोर्सेबल नाही आहेत कोर्टामध्ये. परंतु जे काही राज्यकर्ते आहेत, त्या राज्यकर्त्यांना जर ह्या प्रिन्सिपलशी ते इमानदार नाही राहिले आणि त्यांनी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सप्रमाणे या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता दृष्टी आणण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न नाही केले, तर एव्हरी 5 years they will have to face an electoral, and though they may not be answerable to the court of law, they would be answerable to the electorate when they have to face the elections. नंतर आपण पाहतो की घटना दुरुस्तीचे अधिकार, बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की वी कॅनॉट अँटिसिपेट व्हॉट वुड बी द प्रॉब्लेम्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन्स. पुढच्या
पिढीचे काय प्रश्न राहतील ह्याची आजच आपण अँटिसिपेट करू शकत नाही. आणि म्हणून पुढच्या पिढीला घटनेमध्ये योग्य असे बदल करण्याची मुभा असली पाहिजे. आणि आपण बघतो की तरी घटनेमध्ये घटना दुरुस्तीचे ऑर्डिनरीली फक्त मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंटनी घटना दुरुस्ती होऊ शकते. परंतु जेव्हा